आज आपण तयार करणार आहोत मल्लिगे इडली। मल्लिगे ह्याचा अर्थ मोगरा। मोगऱ्याची कळी जशी फुलते त्याचा मस्त असा सुगंध येतो आणि हे जे फूल असतं ते मस्त असं पांढरं शुभ्र असतं। तशीच ही इडली मस्त अशी फुललेली आहे आणि पांढरी शुभ्र आहे। तुम्ही पाहू शकता त्याला जाळी सुद्धा खूप छान पडलेली आहे। मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी अशी ही तोंडात टाकताच विरघळणारी पारंपरिक दक्षिण भारतीय इडली। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी आता इडली करता तांदूळ पहिले घेते। तांदूळ हे जे आहेत ते इडलीचेच तांदूळ इथे मी घेतलेले आहे। हे तांदूळ तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असतात, ते मिळू शकतात। इडली राईस ज्याला म्हणतात तोच हा राईस आहे। आपण इथे 2.5 वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत। आता हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। भरपूर असं तांदळामध्ये पाणी घालायचं आणि तांदूळ जे आहेत ते चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याच्यावरची जी काही घाण असेल, पावडर असेल ती निघून जाईल। तांदळातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि 2 वेळा अजून तांदूळ मी इथे धुवून घेतलेले आहेत। आता धुवून झाल्यानंतर भरपूर असं तांदळामध्ये पाणी घालायचं आणि यामध्येच आता मी 1 चमचा इथे मेथी घेणार आहे। ही मेथी पण मी धुवून घेतलेली आहे आणि ही मेथी आपण ह्यामध्ये घालायची आहे। आता हे तांदूळ आपल्याला 5 ते 6 तास भिजत घालायचे आहेत। यानंतर त्याच वाटीने दुसऱ्या भांड्यामध्ये इथे मी गोटा उडदाची डाळ घेतलेली आहे। आपण जी फोडलेली उडदाची डाळ असतो ती न वापरता ही गोटा उडदा डाळ वापरायची, त्यामुळे इडली जी आहे ती व्यवस्थित आणि छान बनते, चांगली फुलली जाते इडली। आता ही डाळ देखील आपल्याला अशी चोळून चोळून धुवून घ्यायची आहे आणि 2-3 वेळा आपल्याला ही धुवून घ्यायची आहे। तर इथे मी हे पाणी काढून टाकलं आणि 2 वेळा चांगलं धुवून घेतली। आता डाळीमध्ये सुद्धा आपण भरपूर पाणी घालायचं आहे आणि डाळ ही सेपरेट आपल्याला भिजत ठेवायचे 5 ते 6 तास। यानंतर इथे मी साबुदाणा घेते आहे। तर जो कांदा पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे इथे मी हा साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा देखील स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पाणी काढून थोडंसं पाणी घालून ह्याला भिजत ठेवायचं आहे। हे तुम्ही तांदळामध्येच टाकलं तरीसुद्धा चालू शकतं। आता 5-6 तासानंतर तांदूळ चांगले भिजलेले आहेत। तर वाटण्या अगोदर ह्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने पोहे घ्यायचे आहेत आणि ते पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे। हे धुतलेले पोहे मी ह्यामध्ये घातलेले आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ह्याला आपण 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत इथे डाळ जी आहे ती आपण वाटून घेणार आहोत। डाळ पण मस्त अशी फुललेली आहे बघा। तर सर्वात प्रथम आपण डाळ वाटून घेऊ, तोपर्यंत आपले पोहे जे आहेत ते व्यवस्थित भिजले जातील। आता डाळीमधलं जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही आहे। डाळीमधलं पाणी सर्वात प्रथम आपल्याला वापरायचं आहे आणि गरज पडली तरच तांदळातलं पाणी वापरायचं आहे। तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेते आणि 2 वेळेस आपल्याला हे करून घ्यायला लागेल। ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। तर हेच पाणी आपण वापरलेलं आहे। पाण्याचा वापर थोडा कमीच करायचा आहे। आता हे एकदम स्मूथ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा ही डाळ जी आहे ती एकदम स्मूथ मी वाटून घेतलेली आहे। आता ही डाळ व्यवस्थित वाटली आहे किंवा नाही ते कसं ओळखायचं, तर तुम्हाला मी ते दाखवते की डाळ कुठपर्यंत आपल्याला वाटून घ्यायची। इथे पाणी घ्यायचं आणि ह्या पाण्यामध्ये हे पीठ घातल्यानंतर ते असं वरती आलं पाहिजे, तरंगलं पाहिजे पीठ, तर समजायचं की आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता हे दुसऱ्यांदा मी डाळ दळून घेतलेली आहे, सेकंड टाईम। सगळी डाळ आपण दळून घेतली आणि ह्याला आता मस्त असं फेटून घेऊया आपण 1-2 मिनटं। चांगलं एकजीव करायचं आणि ह्यामध्ये मस्त अशी हवा भरवून घ्यायची की आपलं पीठ जे आहे इडलीचं ते चांगलं फुलून येतं। आता आपण तांदळाकडे वळूया। तांदळामध्ये आपण मेथी घातलेली आहे, पोहे घातलेले आहेत आणि जे आपण साबुदाणे भिजत घातले होते ते देखील आपण ह्यामध्ये घालूया। ही सगळी जिन्नस आपण तांदळामध्येच वाटून घ्यायची आहेत। आता तांदूळ देखील आपल्याला वाटून घ्यायचा आहे, पण तांदूळ आपल्याला एकदम स्मूथ करायचं नाही, थोडेसे कणकण राहिले पाहिजेत असं तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तांदूळ वाटताना पाणी जे आहे ते डाळीचं पाणी पहिलं वापरायचं आहे। तर इथे मी डाळीचं पाणी वापरते, गरज भासली तरच आपण तांदळातलं पाणी वापरू शकतो। आता ह्याला देखील आपण वाटून घेऊया। इथे हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। हे पीठ पण एकदम खूप जाडसर नाही करायचं, पण थोडंसं हे पीठ रवा ठेवायचं आहे। ते हाताला असे कणकण लागले पाहिजेत, तुम्ही पाहू शकता इथे। तर हलकंसं असं रवाळ ठेवलेलं आहे मी।
अशा पद्धतीने हे तांदूळ देखील आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे। तर सगळं पीठ मी व्यवस्थित तयार करून घेते आता। तर इथे मी 3 बॅचेसमध्ये हे पीठ तयार करून घेते। ही दुसरी बॅच तयार झाली। हे सगळं पीठ व्यवस्थित काढून घ्यायचं। यानंतर ही शेवटची बॅच मी तयार करून घेतलेली आहे। हे सगळं पीठ मी व्यवस्थित तयार करून घेतलं। आता हे पीठ जे आहे ते संपूर्ण पीठ 4 ते 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। हे असं व्यवस्थित फेटल्यामुळेच आपलं जे इडलीचं पीठ आहे ते व्यवस्थित फर्मेट होईल, अन्यथा ते व्यवस्थित फर्मेट होत नाही। आता पावसाळा असला तरीसुद्धा पीठ बघा व्यवस्थित फर्मेट होईल। आता खाली आपल्याला इथे प्लेट ठेवून द्यायची आहे आणि वरूनसुद्धा प्लेट ठेवायची आहे। खाली प्लेट ह्याकरता ठेवायची आहे की जर पीठ ओव्हरफ्लो झालं तर ते वाया जाणार नाही, ते त्या प्लेटमध्ये पडेल। आता इथे सकाळचे 5 वाजले आहेत आणि हे पीठ ओव्हरफ्लो झालं असतं जर मी 8 वाजता उठली असती तर। त्याकरता मी 5 वाजताच उठलेली आहे आणि हे पीठ अगोदरच मी बघितलं तर ते फुलायला आलं होतं, म्हणून मी झाकण उलटं करून ठेवलं आणि पीठ पहा तुम्ही किती मस्त पीठ तयार झालेलं आहे। अजूनही 2 तास ठेवलं असतं तिथे अजून फॉर्मेट झालं असतं, इतकं पीठ चांगलं होतं। आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त पाण्याचा आपण इथे वापर न केल्यामुळे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। पीठ बाजूला ठेवून देऊया। आता आपण इडली बनवण्याची तयारी करूया। तर पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आता साच्यामध्ये मी तेल घालून घेते आहे। तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि ह्यामध्ये पीठ घालून आपल्याला इडल्या बनवून घ्यायच्या आहेत। पण त्यापूर्वी इथे माझ्याकडे केळीची पानं आहेत, त्यामुळे मी इथे असे गोल कट करून घेतलेली आहेत। तर आज मी केळीच्या पानामध्ये ही इडली तयार करते। नसतील नाही वापरली तरीसुद्धा चालू शकतं। आता यामध्ये एक एक पळी पीठ आपण घालूया आणि अशा पद्धतीने मस्त अशी केळीच्या पानातली ही इडली आपण तयार करणार आहोत। पीठ एवढं व्यवस्थित तयार झालेलं आहे की आपली इडली जी आहे ती व्यवस्थितच होईल। फक्त काही टिप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतील। आता फर्मेंटेशनच्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या, फर्मेट कसं करायचं। आता फर्मेट जरी झालं तरी इडली फुलेलच असं काही नाही, त्याकरता काय करायचं ते मी सांगते। अशा पद्धतीने ह्या इडल्या आपण चांगल्या भरून घेतलेल्या आहेत। आता ह्याला आपण स्टीम करायला ठेवून देऊया। आत्ता इथे महत्त्वाचा रोल आहे, हे जे पाणी खळखळ खळखळ उकळते आहे तसं पाणी उकळलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये वाफ तयार झाली पाहिजे, तेव्हाच ही इडलीचं पात्र त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, तेव्हाच ती इडली चांगली फुलून येईल। नाही तर तुमचं पीठ कितीही फुललेलं असेल आणि पाणी जर तुमचं नॉर्मल अगदी असेल गरम झालेलं तर इडली फुलणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। आता ह्या इडल्या मी व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहेत। यावर झाकण ठेवू आणि मध्यम आचेवर 10 मिनटं आपण ह्याला वाफवून घेऊया। 10 मिनटानंतर आपण हे झाकण काढूया आणि इडली बघा मस्त अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत, चांगल्या मस्त फुललेल्या आहेत। एकदम सॉफ्ट अशी ही इडली तयार होते, कारण आपलं पीठ पण व्यवस्थित झालं होतं। आता ह्या इडल्या आपण बाहेर काढूया। इडल्या बाहेर काढल्यानंतर त्याला काठाला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे इडली व्यवस्थित निघते। अशा पद्धतीने मी ब्रशने ह्याला काठाला सगळं पाणी लावून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला काढूया, तुम्ही पाहू शकता। आणि आपण इथे आज केळीच्या पानामध्ये ही एकदम सॉफ्ट तयार होते, मस्त अशी पौष्टिक इडली तयार झालेली आहे। इडली पाहू शकता तुम्ही मस्त अशी फुललेली आहे आणि कापसासारखी एकदम मऊ आहे, तेवढीच ती पांढरी शुभ्र पण आहे। त्याची जाळी तुम्ही पाहू शकता, किती मस्त त्याला जाळी पडलेली आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच इडली इथे तयार झालेली आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। धन्यवाद, बाय बाय।